जमलं नाही, मजा नाही. छावा किती भारी होता. राजा शिवाजी सिनेमाचा टीझर आला होता तेव्हा अनेकांच्या रिॲक्शन्स या टीका करणाऱ्या होत्या. कारण छावाच्या टीझरशी थेट तुलना होत होती आणि VFX पासून ते टीझरसाठी निवडलेल्या सीन्स पर्यंत काय काय मिसिंग आहे ते सहज लक्षात येत होतं. या सगळ्यात एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे राजा शिवाजी सिनेमा चालेल का, हिट होईल का? कमाई आणि क्रेजच्या बाबतीत जे छावाला जमलं ते राजा शिवाजी सिनेमाला जमेल का? पण राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर आला आणि सुरू झाल्या कमबॅकच्या चर्चा. टीझर मधल्या रिकाम्या जागा ट्रेलरमध्ये भरून काढल्याच्या चर्चा. पण खरंच राजा शिवाजी सिनेमा जादू करेल का? ट्रेलरमध्ये काय भारी झालंय आणि काय राहतंय? राजा शिवाजी सिनेमामध्ये कुठले ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळू शकतात? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. राजा शिवाजी सिनेमा जादू करेल असं म्हणता येतं ट्रेलर मधल्या मासी सीन्समुळे. आधी दरवाजावर बसणाऱ्या धडका, दरवाजा तुटल्याने मागे सरकलेले गनिम, त्या गनिमांवर चाल करून येणाऱ्या योद्ध्याची सावली, यानंतरचा युद्धाचा प्रसंगही प्रॉपर ऍक्शन सिक्वेन्स आहे. मग दोन हत्तींची टक्कर असेल, किल्ल्याच्या दरवाजातून धावत येणारे बैल असतील, थोडी बाहुबली वाईब येते खरी, पण सीन बघायला भारी वाटतात. यानंतर महाराजांनी एका शत्रूची मान उडवणं असेल किंवा मानेत वाघ नखं खुपसणं असेल, या सीन्स मधून मराठीमध्ये चांगले फाईट सीन्स बघायला मिळतील या अशा ट्रेलरने वाढवल्यात. आता अर्थात छत्रपती शिवाजी महाराज किती आक्रमक होते, ते लढायांमध्ये कसे उतरायचे याचे ऐतिहासिक पुरावे मर्यादित असले तरी स्वराज्य उभं करतानाच्या दिवसातले धडाडीचे शिवराय ट्रेलर मधून तरी दिसतात. साहजिकच हे मासी सीन्स जमून आले तर थिएटरमध्ये हा सिनेमा धुव्वा करू शकतो. राजा शिवाजी सिनेमा जादू करेल असं म्हणता येतं थोरल्या संभाजी महाराजांच्या स्टोरीमुळे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक सिनेमे, नाटकं, सिरियल्स आल्या. छत्रपती संभाजी महाराजांवरही काही सिनेमे आले, पण मेकिंगला लावलेल्या पैशांपासून ते स्टारकास्ट पर्यंत मोठी आखणी केली ती छावाने. साहजिकच अपरिचित असलेल्या किंवा लोकांना उत्सुकता असलेल्या गोष्टी छावामधून पुढे आल्या. हीच गोष्ट राजा शिवाजी सिनेमामध्ये जमू शकते ती थोरल्या संभाजी महाराजांच्या इतिहासामुळे. टीझरमध्ये राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांच्या हत्येचा प्रसंग आहे, त्यामुळे खंडागळे हत्ती प्रकरणापासूनचा इतिहास दाखवला जाणार का हा प्रश्न आहेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे थोरल्या संभाजी महाराजांच्या लढायांचे अनेक प्रसंग सुद्धा ट्रेलरमध्ये दिसतात. जेव्हा शहाजीराजे आदिलशाहीशी झुंजत मुघलांशी वाटाघाटी करत होते तेव्हा त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पराक्रम गाजवला. शिवरायांनी त्यावेळी पुण्याच्या पट्ट्यात आपला अंमल बजावला, तर थोरल्या संभाजी महाराजांनी कर्नाटकमध्ये, खास करून बँगलोरमध्ये, दोन्ही बाजूंनी आदिलशहाला पराभवाचे दणके बसर होते. फक्त बँगलोरमध्येच नाही तर कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी थोरल्या संभाजी महाराजांनी पराक्रम केला. जेव्हा आदिलशहाने शहाजीराजेंना अटक केली तेव्हा आदिलशाहीला याच भोसले बंधूंनी बेचकीत पकडलं होतं. पुढे अफजल खानाने कपटाने थोरल्या संभाजी महाराजांना मारलं आणि त्याचाही बदला शिवरायांनी घेतला. पण स्वराज्याचं स्वप्न पाहत लढणाऱ्या या दोन भावांचं भावनिक नातं राजा शिवाजी सिनेमात पाहायला मिळू शकतं. मेनस्ट्रीम सिनेमामध्ये पहिल्यांदाच थोरल्या संभाजी महाराजांचा उल्लेख आलाय आणि तो नुसत्या उल्लेखापुरता मर्यादित नाहीये, हे विशेष. राजा शिवाजी सिनेमा जादू करेल असं म्हणता येतं ते त्याच्या म्युझिकमुळे. अजय अतुलचं संगीत असल्यानं छावापेक्षा भारी म्युझिक राजा शिवाजीला असेल अशी चर्चा सुरू होतीच. पण टीझर मधून म्युझिकची फारशी झलक दिसली नाही. पण ट्रेलरच्या आधी छत्रपती अँथम आलं आणि ते प्रचंड गाजलं. ट्रेलरमध्येही बॅकग्राऊंड म्युझिक छाप सोडून जातं. खास करून रणवाद्यांचा केलेला वापर आणि टिपिकल साच्यात न राहता केलेले प्रयोग या सिनेमाचा थिएटर एक्सपिरियन्स भारी करू शकतात. मुळात याआधी राजा शिवछत्रपती सिरियलसाठी अजय अतुल यांनी केलेलं टायटल सॉन्ग, त्यानंतर लय भारी माऊलीसाठी अजय अतुल आणि रितेश देशमुख ही जमलेली जोडी, त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावरचा पिक्चर आणि अजय अतुल हे समीकरण यावेळी फिट बसलंय. फक्त आता ढोल ताशा ड्रमचा पॅटर्न अजय अतुल ब्रेक करून नवी थीम आणणार का, यावर ही म्युझिकची एक्साइटमेंट प्रत्यक्षात किती गाजेल हे कळेल. राजा शिवाजी सिनेमा जादू करेल असं म्हणता येतं कारण रितेश देशमुख. टीझर आला तेव्हा रितेशच्या लुकवरून बरीच चर्चा झाली, ट्रोलिंग सुद्धा झालं. आता लुकच्या बाबतीत रितेश देशमुख काही जणांना आवडला, काही जणांना नाही. पण लुकच्या पलीकडे रितेशचं मराठीमधलं स्टारडम दुर्लक्ष न करण्यासारखं आहे. लय भारी आणि माऊली या दोन्ही पिक्चरने जोरदार कमाई केली, त्यामुळे हिंदीत जरी रितेशची इमेज कॉमेडी ऍक्टर म्हणून असली तरी मराठीमध्ये रितेश हिरो म्हणून हिट आहे. आणि यावेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये आहे. त्यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये राजा शिवाजी सिनेमा येत असल्यानं रितेशचा फॅनबेस गर्दी खेचू शकतो, ज्यामुळे
सिंगल स्क्रीनवर राजा शिवाजी सिनेमाची जादू जोरदारपणे दिसू शकते. त्यात विषय फक्त रितेश देशमुखचाही नाही. संजय दत्त, सचिन खेडेकर, विद्या बालन, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी अशी एक सलग तगडी स्टारकास्ट पिक्चरमध्ये आहे, ज्याचा फायदा पहिल्याच आठवड्यात थिएटरमध्ये गर्दी खेचताना होईल. राजा शिवाजी सिनेमाच्या पथ्यावर आणखी एक गोष्ट पडली आहे, रिलीजचं टायमिंग. 1 मे महाराष्ट्र दिन, सुट्टीचा महिना, महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे गर्दी होण्याला स्पेस आहेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे या काळात एकही मोठा सिनेमा येणार नाहीये. धुरंधर 2 ब्लॉकबस्टर ठरण्यात, छावा प्रचंड चालण्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरला होता याच स्पेसचा. धुरंधर 2 आणि टॉक्सिकचा क्लॅश टाळण्यात आला. छावा आणि पुष्पा 2 चा सुद्धा क्लॅश टाळण्यात आला. पण राजा शिवाजी सिनेमाला कुठल्याच मोठ्या पिक्चरचा लोड नाहीये. त्यामुळे मराठी आणि हिंदी व्हर्जनला स्क्रीन्स मोठ्या प्रमाणात मिळाल्या तर याचा बॉक्स ऑफिसवर दिसणारा इम्पॅक्ट सुद्धा मोठा असू शकतो. त्यामुळेच टायमिंगचा विषय पथ्यावर पडणारा आहे. आता सगळंच लय भारी आहे असंही नाही. सईबाईंच्या भूमिकेत असलेल्या जेनिलियाच्या मराठी उच्चारांचा विषय चर्चेत येणार आहेच. हा मराठी बोलण्याचा प्रयत्न किती कमी नाराज करतो यावर हिंदी व्हर्जन आणि मराठी व्हर्जनपैकी कुणाची कमाई जास्त होईल हे ठरेल. ट्रेलरमध्ये फाईट सीन्स मासी दाखवले असले तरी अजूनही वेफेक्षा गाळलेल्या जागा पूर्ण भरून आलेल्या नाहीत. त्यातही मासी सीन्सच्या नादात अफजल खान हातात तोप उचलतो हे सुद्धा न पटण्यासारखं आहेच. पण तरीही एकाच वेळी 3 भाषांमध्ये आणि तगडं बजेट लावून होत असलेला हा प्रयत्न 3 मिनिटांच्या पलीकडे 3 तास लोकांना खेळवून ठेवणार का, आणि तो इतिहासाची मांडणी करणार की प्युअर मसालापट ठरणार, यावरून राजा शिवाजी सिनेमाची जादू कितपत चालेल हे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? टीझरच्या सोसो यशानंतर ट्रेलरमधून कमबॅक करणं राजा शिवाजी सिनेमाला जमलंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.